असे शब्द सम्राट नरेश डोमे सर, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी नुकतीच अकोले प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली. त्याचे आयोजक सन्माननीय सुयश लांडगे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खास उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू नरेश डोमे सर. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा सामना 11वा मैदानामध्ये सुरू होतोय. काल आपण संबंध दिवसभरामध्ये 12 मॅचेस कव्हर केल्या होत्या. सकाळी आपण 8:30 वाजता पहिला बॉल टाकला आणि त्यामुळं आजचं स्केड्यूल आपलं व्यवस्थितपणे पुढे रन होतोय. मात्र कालच्या ज्या 3 राहिलेल्या मॅच आहेत, आज त्यातली एखादी तरी मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, कारण उद्या त्यामुळं प्रेशर कमी होणार आहे. उद्या आपल्याला क्वार्टर फायनलच्या 4 मॅचेस, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल, या 6 मॅचेस आहेत आणि पुन्हा ऑल इंडिया ओपन पूल उद्या सुरू होतोय. तर उद्या त्याही 6 मॅचेस आपल्याला रात्रीच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये कव्हर करायच्या आहेत. तर उद्याचं शेड्यूल सुद्धा त्यामुळं अतिशय पॅक आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल, ड्रॉप होईल कॅच आणि पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती इथे यश मात्र मिळणार होतं. यशानं दिली हुलकावणी. अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध प्रतापगड वॉरियर्स या 2 संघामध्ये एक जबरदस्त काट्याची लढाई आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे सुरू होणार आहे. आणि विशेष म्हणजे टायमर ऑन झालेला आहे, हे लक्षात ठेवा. वीस मिनिटामध्ये 5 षटकं आपल्याला टाकायची आहेत, हे लक्षात ठेवा. आणि 20 मिनिटामध्ये 5 षटकं पूर्ण होत नसतील तर पॉवर प्ले असेल 6व्या षटकामध्ये, याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी टायमर ऑन झालेला आहे. दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना जीवदान मिळाल्याबरोबर मोठे फटके देखील सुरू झालेले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भावमुद्रा स्क्रीनवरती आपण बघू शकतो. परकीय सल्तनतींच्या तावडीतून महाराष्ट्र मुक्त करत महाराष्ट्राला स्वाभिमान देणारे छत्रपती शिवाजी राजे आज इथे धमाल, कमाल, मालामाल फलंदाज अजिंक्य तारा स्मॅशर्स. षटकार ठोकला जातोय चौकारा पाठोपाठ. पहिल्या षटकामध्ये भरपूर वेगानं धावा हे दोन्ही फलंदाज इथे पूर्ण करतायत. गुड लेंथ बॉल होता, सरळ बॅटनं पुढे येत लॉंगॉनच्या डोक्यावरून उडवला चेंडूला. डीप लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. प्रहार प्रीमियर लीग मधील ओहो, इथे परत एकदा परकट. सुंदर सुंदर असा फटका आणि जाईल चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेला फोडून. 4 रन. काय षटक ठरते हर्षद देशमुख. पहिले दोन्ही चेंडू अप्रतिम होते. खरं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलेली होती फलंदाज अक्षय पोळकडून. त्यानंतर राहुल बाद होता होता बचावला, तिथे 1 धाव मिळाली आणि मग मात्र अक्षय पोळचा हैदोस आपण मैदानामध्ये बघितलेला आहे. लागोपाठ बाउंड्रीज इथे येत आहेत. अक्षय इथे लेंथ बॉल होता, फुल टॉस फ्लिक केला, बॅटला हलकासा अँगल बनवत चेंडूला ड्राईव्ह केलं. मिड विकेटला 1 धाव तिथून प्राप्त होते. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. पहिलं षटक संपल्यानंतर 17 धावा. अजिंक्य तारा स्मॅशर्स 17 ऑन बोर्ड. हर्षद कानेकर गोलंदाजी मार्गवरती होता. पहिल्या षटकामध्ये 17 धावा हर्षदच्या गोलंदाजीने प्राप्त होत आहे. चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात अजिंक्य तारा स्मॅशर्सची. तर नवीन गोलंदाज इथे येणार आहे सुमित भामरे. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. काय फलंदाजी मैदानामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये बघायला मिळते. कॅमेरामन आपण हे पंढरपूर वरून आलेले कॅमेरामन आहेत दिलदार भोसले आणि संपूर्ण भारतभर tenniscricket.in च्या माध्यमातून मॅचेस कव्हर करत असतात.
षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. थोडंसं स्पीड वाढवणं गरजेचं असेल गोलंदाजांना. 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. सुमित भामरे यास कट केला चेंडूला, लेट खेळला थोडासा, मात्र बॅकफूट पॉईंटच्या क्षेत्ररक्षक समोर असेल. एक धाव इथे येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. 24 धावा. अजिंक्य तारा स्मॅश. सलामीची जोडी मैदानामध्ये. एक जीवदान जरूर आहे इथे राहुलला, आणि तोच चेंडू एक मात्र खेळला होता राहुलनं आतापर्यंतच्या खेळामध्ये. सुनील गोराडला आपण बघतोय, संघनायक आहेत अजिंक्य तारा स्मॅशर्सचे स्क्रीनवरती. इथे हुक करण्याचा प्रयत्न आहे, गॅप आहे तिथे, आणि पुन्हा एकदा मिळतील 4 धावा. 28 अजिंक्य तारा स्मॅशर्स. काय बेफाम फलंदाजी आहे. लगाम खेचणं सुद्धा आता शक्य नाही. गाडी सुसाट सुटलेली आहे. आता लाल बावटा दाखवून सुद्धा ही गाडी थांबणार नाहीये. डेक्कन एक्सप्रेस जशी दादर सायनवरून सुटते त्यावेळेस 10-20चा स्पीड असतो, मात्र एकदा डोंबिवली अंबरनाथ ओलांडलं की मग मात्र भयानक स्पीड पकडते. अशी ही एक्सप्रेस आता सुसाट सुटलेली आहे फलंदाजांची. 28 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले अजून सुरूच आहे, तर पॉवर पॅक धमाका अक्षय पोळ आणि राहुल क्षीरसागर यांचा. 23 वरती अक्षय राहुल यास कट करण्याचा प्रयत्न होता. नशीबवान ठरला की त्यानं बॅटचा किस घेतला नाही चेंडून, अन्यथा मोठी शिक्षा मिळाली असती. यास पुष्पा फ्लावर समजे घ्या. उजव्या शाख बाहेर आहे. इथे मात्र किस घेतलेला आहे. मागच्या चेंडूवरती आपण चर्चा करत होतो आणि शिक्षा मिळालेली आहे. फलंदाज बाद राहुल. पहिला धक्का अजिंक्य तारा स्मॅशर्सला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बाहेर निघालेला चेंडू, आणि तिथेच हलकीशी कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 28 धावा धावफलकावरती येणार आहेत, आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज येईल. सुमित भामरेला यश मिळतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला होता, त्यानंतर एक चौकारी आला होता राहुलच्या बॅटमधून, मात्र राहुल कोकाटेला जास्त वेळ मैदानामध्ये त्याने घालू दिला नाही आणि बाद केलेला आहे. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच कदाचित सुमितला समजलेलं असेल की माझा एखादा जो लेग ब्रेक आहे तो इथे प्रभावी ठरू शकतो, आणि त्यानं तसंच केलं. ओव्हर पिच टाकला चेंडू, बाहेर जाणारा कट घेऊन यष्टिरक्षकाकडे गेला. अजिंक्य तारा स्मॅशर्स 28 वरती. एक अक्षय पोळ आणि चैतन्य या दोघांना मैदानामध्ये आपण बघतोय. चैतन्य स्ट्राईक एंड वरती असणार आहे. सामना करेल सुमित भामरेचा दुसऱ्या षटकामध्ये. सुंदर वातावरण, सायंकाळची रम्य सायंकाळ या मैदानामध्ये आपण बघतोय. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. स्वर्गंगा चेक. व्यासपीठावरती एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. अकोले प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय सुयश लांडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय, आणि हा सन्मान या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय सचिन ढवळे सर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. अकोले प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा देखील खूप रंगताना पाहायला मिळाली यावर्षी, आणि त्याचं आयोजन सुयश लांडगे सर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं जे केलं होतं, त्यांचा सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती संपन्न होतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आदरणीय नरेश सर. बघा, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागलेल्या आहेत अजिंक्य तारा स्मॅशर्स. तर नवीन षटक आता सुरू होणार आहे. सुमित भामरेचं षटक 11 धावा आले, एक गडी बाद करण्यात यश मिळालं सुमित भामरेला. तिसरं षटक. पॉवर प्ले संपलेला आहे. आपण स्वर्गंगा लाईट्सची चर्चा करत होतो. अतिशय सुंदर प्रकाश योजना मैदानामध्ये बघायला मिळते. विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असेल की खूप कमी लाईट्स आहेत, मात्र त्याचं अत्यंत सुंदर समायोजन इथे बघायला मिळते, आणि त्यामुळंच हा लख प्रकाश मैदानामध्ये पसरलेला आहे. सगळ्या मैदानावरती सगळीकडे एकसारखा प्रकाश आहे. नवीन षटकाची सुरुवात. उजव्या इशा बाहेर टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय पोळचा. चेंडूच्या लाईनमध्ये नव्हता अक्षय, तुम्ही बघू शकता. परत एकदा वरती पडला चेंडू, उजव्या इशा बाहेर निघाला आणि तिथे लाईन मिस झाला. फलंदाज अक्षय पोळ. धावफलकावरती धावा 28 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. यावेळेस थोडासा अधिक आखूट टाकला होता चेंडू, पुल करण्याचा प्रयत्न होता. थर्ड फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धावा घेण्याची शक्यता इथे अजिबात नाही. 28 धावा तिथेच आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक मैदानामध्ये सुरू असताना प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण साखळी सामने मैदानामध्ये बघतोय.
यस, कडक शॉट, सुंदर फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा दाखवली. 6 धावा, 2 निर्धाव आले, लेट आला मात्र थेट आला अक्षय पोळ या षटकामध्ये. 6 धावांची नोंद आहे. वेगानं पुढे जाईल धावफलक. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि धावफलक देखील उड्डाणं घेतोय मोठमोठी. आखूड टप्प्याचा चेंडू, पॉइंट क्षेत्ररक्षक तिथे आणि त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, षटकारा पाठोपाठ चौकार. पुन्हा एकदा धावफलक फुलतोय, बहरतोय. 38 वरती 1. अजिंक्य तारा, चांगला चेंडू होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणू शकतो. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू, अप्पर कट केला चेंडूला, पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलंय. डीप कव्हर पॉइंटच्या बाजूला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर बघा 34 धावा धावफलकावरती असणार आहेत तिसऱ्या षटकामध्ये. भरपूर बाउंड्रीज इथे येत आहेत. फील्ड सेटिंग फैलवलेली जरी असली तरी स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर आहे. तर डीप कव्हर पॉइंट आत्ता अलीकडं लावलेला आहे, मात्र थर्ड मॅन किंवा कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दिसत नाही. स्लीपर कव्हर आपण बघू शकतो, सीमारेषेवरून येणार आहे. यस 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 यस, सावेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र लॉंग ऑन खूप मागे आहे. 1 धाव तिथे केवळ प्राप्त होऊ शकते आणि धावफलकावरती धावा 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स. बघा अजूनही 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि तुम्हाला 2-3 षटकं पूर्ण टाकायचे आहेत. तर थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे. 4 मिनिटं एका षटकासाठी आहेत. फील्ड सेटिंगमध्ये जास्त वेळ लावू नका आणि लगेच मॅचला सुरू करा. अंपायर्स लाईट्स ऑपरेटर जे आहेत अर्थातच श्री गणेश साऊंड, श्री गणेश साऊंडचे ऑपरेटर, त्यांना विनंती आहे की आपण लाईट्स ग्राउंडमध्ये बिलकुल पडणार नाहीत, पंचांच्या डोळ्यावरती येणार नाहीत, क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यावरती येणार नाहीत, याची काळजी घ्या. 2 धावा इथे येतील शेवटच्या चेंडूवरती. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे आहेत स्वरगंगा लाईट्सचे मालक सन्मान्य भैरवजी, आपलं स्वागत आहे. जबरदस्त लाईट्स पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. स्वरगंगा लाईट्स भिवंडी, तिथून खास ते आपल्या समवेत उपस्थित आहेत. तर 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती बघू शकतो संजय भालेराव सर, अंपायर्स. ऑल इंडिया ओपन असेल किंवा कुठल्याही विभागातलं क्रिकेट असेल, हे अंपायर्स निश्चित प्रकारे स्पर्धेला मोठी उंची प्राप्त करून देत असतात. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओहो, नो बॉल, नो बॉल. मोठा फटका देखील आहे तिथे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू खाली, मात्र फलंदाज बालंबाल बचावलेला आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे चैतन्यसाठी. धावफलकावरती 2ची वाढ होणार आहे. 44 वरती पोहोचतील अजिंक्य तारा स्मॅशर्स तिसऱ्या षटकामध्ये. आणि मला वाटतं या षटकामध्ये भरपूर वेळ घेतलेला आहे. 2 नो बॉल सलग आलेले आहेत, त्यामुळे षटक भरपूर लांबलेलं आहे. आमचं लक्ष सातत्याने स्क्रीनकडे जाते. विशेषतः संगणकाने देखील LED स्क्रीनवरती बघावं, तिथे देखील तुम्हाला काउंटडाऊन दिसेल. 7 मिनिट आणि 33 सेकंद अजून शिल्लक आहे. तुम्हाला अजून 3 षटकं टाकायचेत, 2 षटकं टाकायचेत, माफ करा. 5 षटकं तुम्हाला 20 मिनिटामध्ये पूर्ण करायची आहेत. आणि वेगवान षटकं पूर्ण केली, नाहीतर शेवटचं षटक हे पॉवर प्ले आहे. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू. वाईडची घोषणा येते. अजूनही षटक लांबतच चाललेलं आहे. म्हणजे आपण बघितलं ना की पुराणामध्ये आपण अनुभवलेलं आहे की हनुमानांची शेपटी लांबत लांब चालली होती, ती कधी थांबणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता रावणाच्या दरबारामध्ये. इथे उपस्थित सगळ्यांना प्रश्न पडलेला, हे षटक कधी थांबणार आहे. आणि अखेर या चेंडू बरोबर षटकाची होईल सांगता. भरपूर लांबलेलं षटक इथे थांबलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 47 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स. जबरदस्त चित्र आपण मैदानामध्ये बघू शकतो. कमालीची स्पर्धा आहे इथे. प्रहार प्रीमियर लीग
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम गेली 6 वर्ष 12व्या पर्वामध्ये आलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये 2 वेळा वर्षातून संपन्न होणारी स्पर्धा आहे. खरं तर हे असं एवढं दातृत्व खेळाडूंसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म एखादंच व्यक्तिमत्व असतं की जे अशा प्रकारचं दातृत्व दाखवतं आणि म्हणूनच एक संस्कृत सुभाषितकार असं म्हणतात की शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा वीर पंडित असतो, 10,000त एखादा वक्ता असतो आणि दाता मात्र शोधूनही सापडत नाही. आज आपण बघतोय खेळाडूंसाठी 25-30 लाख रुपयांचा खर्च करून हा महोत्सव सचिन ढवळे सर उभा करतात. तर त्यांच्या औदार्यासाठी त्यांच्या दातृत्वासाठी निश्चित आपला सलाम असेल. 47-48 धावा धावफलकावरती येत आहेत. चौथं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे अजिंक्य तारा स्मॅशर्स. तर पेनल्टी पासून दूर राहायचं असेल तर 5 षटकामध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. मला वाटतं आता इथे रवींद्र जडेजाची गरज आहे. ज्या प्रकारे रवींद्र जडेजा षटक कंप्लीट करतो ना, 67 मिनिटामध्ये षटक कंप्लीट करण्याचा रेकॉर्ड आहे. 67 मिनिटामध्ये नाही, 67 सेकंदामध्ये षटक कंप्लीट करण्याचा रेकॉर्ड आहे रवींद्र जडेजाच्या नावावरती. अलीकडे मला वाटतं त्याच्यामध्ये कदाचित वाढ झालेली असेल. 1 मिनिटामध्ये किंवा 1.25 मिनिटामध्ये षटक कंप्लीट करणं. पुन्हा एकदा वाईड आहे, डोक्यावरून गेलेला हा चेंडू. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक 49 वरती पोहोचणार आहे. यस 64 सेकंद जडेजाचं रेकॉर्ड आहे. तर तिथे उंच उंच टोलाय जंग फटका 6 धावा प्राप्त होतील. अक्षय पोळची तुफानी फलंदाजी. इथे सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला आकाशात पाठवलंय आणि पायचं इथे एक देखणा फटका या ठिकाणी येताना आपण पाहिला. धावफलक पुढे पोहोचणार आहे 6 धावांबरोबर 55 धावा, त्यामध्ये 42 अक्षय पोळच्या आहेत. 14 चेंडू मध्ये 42 अक्षय पोळ. वाह, जरूर इथे चांगला चेंडू होता. 1 धाव या ठिकाणी 22 प्राप्त होणार आहे. धावफलक 56 वरती येणार आहे. बॅटमध्ये नव्हता चेंडू, संपर्कही झाला नाही, मात्र तरी देखील धाव मिळते चौथ्या षटकामध्ये. फलंदाज चैतन्य स्ट्राईक एंड वरती. 4 चेंडूमध्ये 4 धावा, चांगली साथ दिलेली आहे अक्षय पोळला. रिव्हर्स खेळायचं होतं, परफेक्ट डिटर्मिनेशन आणि इथे योग्य अनुमान होतं. चांगलं टेम्परामेंट दाखवलं, ओळखला चेंडू आणि पाठवला डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. 6 धावा. षटकार इथे प्राप्त होतोय. तुम्ही बघत असाल की त्याने खूप लवकर चॉईस केलं होतं. ज्यावेळेस चेंडू रिलीज झाला हातामुळे त्याच वेळेस ठरवलं होतं की मी रिव्हर्स खेळणार आहे आणि एकदम पुढ्यात पडलेल्या चेंडूला पाठवलंय एक दिमागदार फटका दाखवताना 6 धावांची नोंद. 62 वरती पोहोचतायत. चैतन्याने देखील धावफलकाला चैतन्य दिलं. इथे फाईन स्वीप खेळायचा होता, मात्र उजव्याच्या बाहेर लिटरली फुलटॉस होता, नाही शक्य झाला हा चेंडू खेळणं. अगोदरच जागा बनवली होती. कदाचित त्याचा अंदाज असा असेल की मला लेग स्टंप वरती मिडल स्टंप वरती चेंडू मिळेल, मात्र तो ऑफ स्टंपच्याही बाहेर होता आणि एकदमच असा चेंडू अंगावरती आला तर मग इम्प्रोवाइज करणं कठीण होऊन जातं. परत एकदा रिव्हर्स. इथे मात्र बंदुकीची गोळी आहे. तुफान वेगानं चेंडू फाईन लेगला जाईल, थर्ड मॅनला जाईल. 4 धावा इथे मिळणार आहेत. चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. रिप्ले बघू शकतो आपण या चेंडूचा. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणाऱ्या चेंडूला विथ दी स्पिन विथ दी स्पीड आपण बघू शकतो, विथ दी पेस ऑफ दी बॉल चेंडू थर्ड मॅनला पाठवलेला आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या बॅनरवरती या 4 धावा. षटकाची सांगता झालेली आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय. तरी इथे मला एक गोष्ट टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाही. 2च मिनिट राहिलेत, 1 षटक कंप्लीट करायचंय, परंतु संघनायकाकडून असं कुठली योजना दिसत नाही की आपल्याला पेनल्टी पासून लांब राहायचंय, त्यासाठी पटकन आपण चेंडू टाकून घेऊ. लेदर बॉल मध्ये असं होत नाही. आम्ही निश्चित काही तुम्ही जर आपण वन डे मॅचेस बघितल्या किंवा T20 मॅचेस बघितल्या, वेगवान गोलंदाजांचं षटक साधारणतः 6 मिनिटं लागतात पूर्ण व्हायला, परंतु तिथे स्पिनर्स आले की ते 3, 3.5, 4 मिनिटांमध्ये षटक संपवतात. 3, 3.5 मिनिटातच संपवतात आणि त्यामुळे तो टाइम जो असतो तो कव्हर होतो मग मिडल ओव्हर्समध्ये.
परंतु संघनायकाचं सातत्यानं लक्ष असतं तिथे घड्याळावरती की इतका वेळ झालेला आहे तर पुढची षटके इतक्या कमी वेळात आपल्याला कव्हर करायची आहेत. इथे नवीन षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. परत एकदा अजून काही चेंडू नक्की शिल्लक आहे तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. शेवटच्या षटकामध्ये वेगवान गोलंदाज उजव्याच्या बाहेर टाकतोय, वाईड आहे. 1 मिनिट शेवटचं शिल्लक आहे आणि अजून 4 चेंडू कंप्लीट करायचे आहेत. मला वाटतं अजूनही पॉसिबल होतं, मात्र या वाईडमुळे अधिकचा वेळ इथे गेलेला आहे. पाहायचंय 5वं षटक जर 20 मिनिटामध्ये नाही कव्हर होत तर शेवटचं षटक आपण पॉवर प्ले मध्ये बघणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, इथे चांगला चेंडू आलेला आहे. 1 धाव जरूर प्राप्त होते. धावफलकावरती धावा असणार आहेत त्या 67. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि फलंदाज स्ट्राईक एंडवरती अक्षय पोळ. अक्षय पोळ बराच वेळ त्या 42 वरती रेंगाळलेला आहे. 3 चेंडू डॉट झाले त्या षटकामध्ये. इथे मोठा फटका उद्योगरत्न रतनजी टाटा स्टँड मध्ये चेंडू आहे. 6 धावा मिळतील. शानदार षटकार. 48 वरती अक्षय पोळ. तर धावफलक देखील आता वेगाने पुढे पोहोचेल. खूप सुंदर फटका. नवीन चेंडू मैदानामध्ये द्यावा लागणार आहे. तर उद्योगरत्न रतनजी टाटा, भारतरत्न APJ अब्दुल कलाम सर या जो हे 2 स्टँड आहे त्याच्या मधला जो परिसर आहे तिथे चौकार जाऊ षटकार जाऊ बॉल नवीन फेकायचे आतमध्ये. आणि इथे अजून 2 चेंडू टाकायचे आहेत तर वेळ इथेच संपलेली आहे. त्यामुळे हे षटक संपल्यानंतर शेवटचं षटक आपण पॉवर प्ले मध्ये बघणार आहोत. 73 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वेळ अत्यंत महत्वाची आहे कारण एका दिवसभराच्या स्केड्यूल मध्ये 15 मॅचेस कव्हर करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. बरोबरीनंच अर्धशतक पूर्ण. अक्षय पोळ 20 चेंडू मध्ये या 50 धावा अक्षय पोळच्या निर्धाराची इनिंग आहे. 5 षटकार 3 चौकार 250चा स्ट्राईक रेट. अक्षय पोळ जबरदस्त खेळाडू आहे. आज कमालीचं अर्धशतक अक्षय पोळचं बघायला मिळालेलं आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर काल 2 अर्धशतकं आपण पाहिली होती तर आज मला वाटतं हे 3रं अर्धशतक आहे. एकूण 5 अर्धशतकं, कदाचित एखादं जास्त असू शकेल. 5 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये येत आहेत. यावेळेस चांगला फटका, गॅपमध्ये ड्राईव्ह केला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक मध्ये आहे आणि तिथे अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही धावा जरूर प्राप्त होतील इथे आणि याबरोबरच या 3 धावा धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 79 धावा अजिंक्य तारा स्मॅशर्स. शेवटचं षटक शिल्लक आहे. 15.80 ची सरासरी आहे तर 53 वरती नाबाद अक्षय पोळ. या अर्धशतकासाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक या स्पर्धेत जेवढी अर्धशतक होणार आहेत 2000चं कॅश प्राइज. मगाशी अमित पवारनं देखील अर्धशतक केलं होतं तर त्यांना देखील 2000 रुपयाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल. अमित पवार सर जिथे कुठे असाल आपण मंचावरती आपलं बक्षिसाचा स्वीकार करा. शेवटचं षटक पॉवर प्ले मध्ये फील्ड सेटिंग. पहिला चेंडू तर पॉवर प्ले भेट देऊ शकलेला नाहीये. चांगला चेंडू होता, लेंथ बॉल वैभव शेटेचा. आता एक होतं की ज्यावेळेस पॉवर प्ले संपतो म्हणजे वेळेची मर्यादा संपते तर त्यानंतरचं जे शेवटचं षटक आहे त्यासाठी हमखास वेळ घेतलेला आम्ही बघतो. तर असं काही करू नका. खेळाडूंना विनंती आहे. रिस्ट्रिक्शन आपण लावलंय यासाठी लावलेलं आहे की वेळेत आपले सामने कव्हर व्हावेत. आणि जर तुम्ही या कंडिशन मध्ये लेवा, श्री गणेश लाईट्स वाढा, लाईट्स वर ठेवा. यस, अक्रॉस द बॅट. गॅप मोठा आहे तिथे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. 4 रन. धावफलक पुढे पोहोचेल. 84 धावा. तर यानंतर रायरेश्वर मावळाज आणि जंजिरा फायटर्स या 2 संघामध्ये मॅच आहे. संघनायकांना विनंती, चला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायक चला रायरेश्वर मावळाज आणि जंजिरा फायटर्स. टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबा. लगेच होईल टॉस बरोबर षटक संपल्यानंतर. फुल टॉस बॉल, मोठा फटका जरूर. नो बॉल आहे आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर सुद्धा 4 रन. 5 धावा या चेंडूवरती मिळणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. 79 वरती पोहोचतील अजिंक्य तारा स्मॅशर्स एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकामध्ये. आणि षटक अजून लांबणार आहे वैभव शेटेचं. 10 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिला चेंडू चांगला टाकला होता, मात्र त्यानंतर थोडासा कंट्रोल हरवलं. हा चेंडू देखील बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र तो थोडासा वर आला आणि ज्यावेळेस कमरेच्या उंचीच्या वर असतो पंच नो बॉल घोषित करतात. यस यस यस, इथे 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 पुन्हा एकदा बाउंड्री आहे, मात्र 4 आहे की 6 चौकार. 4 मिळतील. 93 धावा फलकावर अजिंक्य तारा स्मॅशर्स. खरं तर आपण बघतो की जो फुलटॉस कमरेच्या वर येतो ना, त्याला सर्रास बीमर म्हटलं जातं. पण असं नसतं कधीच. कमरेच्या वरचा प्रत्येक फुलटॉस बीमर नसतो. तर जो बीमर कोण असतो, जे शरीराच्या दिशेने टाकलेला असतो, तो बीमर असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि 2 बीमर जे असतात ना, 2 बीमर जे शरीराच्या दिशेने येतात फुलटॉस, तर त्यावेळेस पंच देखील गोलंदाजाला थांबवतात. मात्र पंचांना असं वाटलं की नाही, फुलटॉस आलेला आहे, परंतु इथे फलंदाजाला काही धोका नव्हता, इजा होणार नव्हती, तर अशा परिस्थितीमध्ये ते गोलंदाजाला पुढे चालू ठेवू शकतात. ते षटक पुढे कंटिन्यू करू शकतात. पण इथे एक बीमर आपण बघितला होता जो कमरेच्या वर होता. तर बघायचंय परत एकदा. सरळ बॅटनं चेंडूला ड्राईव्ह केलेले, ऑफ ड्राईव्ह. हा फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर येणार आहे आणि यष्टी तर उद्ध्वस्त होते, मात्र 2 धावा देखील पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे 96 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजचा सर्वोत्तम हायेस्ट होता 93. आजचा सर्वोत्तम हायेस्ट 93 होता, तर तो विक्रम इथे मोडला जाईल. अजिंक्य तारा स्मॅशर 96, 100 पासून फक्त 4 धावा दूर आहे. आजचा सर्वोत्तम स्कोअर आपण इथे बघतोय आणि याबरोबर इथे 100 धावा फलकावर. 6 षटकांचा सामना. अजिंक्य तारा स्मॅशर 100, तर अक्षय पोळचं अत्यंत शानदार अर्धशतक. या ठिकाणी काल ज्यांची आपण चर्चा केली होती, सन्माननीय क्रीडा पत्रकार कौस्तुभ चाटे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सरांना विनंती, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. अनेक वर्तमानपत्रांमधून आपण सरांचे लेख क्रीडाविषयक नेहमी ऐकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंच्या मुलाखती आपण ऐकलेल्या आहेत. कौस्तुभ चाटे सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या निमित्तानं आम्ही सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं सरांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. तर नवीन इनिंग आता सुरू होणार आहे. या ठिकाणी सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 450हून अधिक रक्तदात्यांनी 529 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. मागील 8 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक रक्तदान आपण बघितलं. तर सरांचा हा उपक्रम असतो नेहमीच समाजातील ज्या घटकांना, गरीब, अनाथ, अपंग मुलांना सर न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर सामाजिक जाणीवेतून सर नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम हातात घेत असतात आणि गेली अनेक वर्षांची परंपरा कायम आहे. केवळ आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच नाही, तर त्याबरोबर अनेक उपक्रम सरांचे नेहमी सुरू असतात. तर निश्चित सरांच्या या कार्याला आपण मनापासून धन्यवाद देऊ, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या माध्यमातून आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील एक मोठे उपक्रम हातात घेतले जात आहेत.
एक मोठी स्पर्धा आपल्या समोर येते. प्रहार प्रीमियर लीग फक्त अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी होती, ती आता पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी देखील स्पर्धा आलेली आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया ओपनचा देखील एक खूप मोठा थरार उद्यापासून या मैदानामध्ये सुरू होणार आहे. आणि ते कोणते संघ असणार आहे, कोणते खेळाडू असणार आहे याची चर्चा आम्ही निश्चित करू. तत्पूर्वी जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रवीण गायकवाड सरांकडे. तर धन्यवाद सर. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 2025चा तुम्ही आनंद घेताय. त्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. रायरेश्वर मावळाच विरुद्ध जंजिरा फायटर्स हे दोन संघ आमने सामने असतील. आणि या ठिकाणी सन्माननीय अजय धाकतोडे सर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. रायरेश्वर मावळाच टीमचा कॉल त्या ठिकाणी राहील. आणि या ठिकाणी टॉस जिंकलाय जंजिरा फायटर्स टीमने. निर्णय काय असेल सर? आम्ही पहिले फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय का? आणि या समोरच्या संघाला 6 षटकामध्ये किती धावांवरती रोखून ठेवणार? क्षेत्ररक्षण करण्याचं मेन कारण म्हणजे पहिले बॅटिंग करून त्यांना कमी धावात अडवायचं आणि मग चेस करायला थोडं इज जातं. जर त्यांनी स्कोर जास्तच केला तर ठीक आहे, पण फर्स्ट बॅटिंग करताना कंटिन्यू रन टार्गेट किती द्यायचं हे कळत नाही लवकर. कोणकोणते गोलंदाज आहे ज्यांच्यावरती विश्वास आहे ते कमीत कमी धावांवरती रोखून ठेवू शकतात? विश्वास म्हणजे मेन आमचे विश्वास सरच आहेत. त्यांचं नाव विश्वास आहेत, ते आमचे मेन बॉलर आहेत. ते नंतर अमोल सर, उमेश चव्हाण आणि शैलेश बोराडे यांच्या बॉलिंगवर महत्त्वाची भूमिका असेल. प्रहार प्रीमियर लीग खेळत असताना कसा आनंद होतोय? या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल 2 शब्द. आयोजनाबद्दल काय बोलू शकत नाही. सर्वात मोठं आणि सर्वात भव्य असं आयोजन होतं आहे पुण्यामध्ये. मे बी NB ट्रॉफी, प्रहार चषक ह्या 2-3 टुर्नामेंट सर्वात मोठ्या असतात. त्या लेवलला आता चालली आपली टुर्नामेंट आणि त्याबद्दल सचिन सरांचे एक धन्यवादच आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत रायरेश्वर मावळाच. तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॉलिंगच घेणार होतो, पण ठीक आहे आता बॅटिंग आली आहे तर आम्ही करूयात बॅटिंग. फलंदाजी करायची, किती स्कोर सेट करणार 6 षटकांमध्ये? जंजिरा हा खूप बलाढ्य आणि चांगला संघ असल्यामुळे एक 80 ते 85 रन्स टार्गेट देऊ आम्ही त्यांना. प्रयत्न तेवढाच असेल. ही स्पर्धा खेळत असताना आनंद कसा होतोय? प्रकाश जोतात अगदी एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानाचं स्वरूप असं मैदान आहे. ही स्पर्धा खेळत असताना, प्रहार प्रीमियर लीग खेळत असताना आनंद कसा होतोय? भरपूर आनंद आहे. ढवळे सर आणि त्यांचं मॅनेजमेंट, त्यांची पूर्ण टीम, आम्ही देखील त्यामध्ये सहभागी आहोत. पण मॅनेजमेंट म्हणलं तर एकदम भारी, छान. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील. टॉस झालाय या ठिकाणी जंजिरा फायटर्स टीमनं टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. तुम्ही पाहतायत प्रहार प्रीमियर लीग 2025चा थरार. आणि यानंतरच्या इनिंगसाठी आपल्या समवेत जोडले जातील व्हाईस ऑफ मीरा भायंदर सन्माननीय मनीष पाटील सर. या सर, स्वागत असेल. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. फुल टॉस ड्राईव्ह केलं, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडते कमी आणि मिळते 4 धावांचे. मी येतोय चौकार, 4 धावा. सुनील एक फॅन्टॅस्टिक बॉलर आहे, चांगली कॅप्टन्सी तो निभावतोय, पण यावेळेस झाली चूक. यॉर्करचा प्रयत्न होता, फुल टॉस झाला आणि फुल टॉस बॉलवर चांगली ड्राईव्ह पेश करत असताना 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केलेले आहेत. रनचेस सुरू झालेले खऱ्या अर्थाने. आता आपण हा रनचेस पाहतोय. पुन्हा एकदा सुनील ओव्हर द विकेटनं. धावसंख्या 4. उलट खेळलेत, फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. बॉल जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. अमित पटेलच्या बॅट मधून लगातार दुसरा चौकार. सुनील गोराड यांची आता परीक्षा सुरू झालेली आहे. खरं तर कन्सिस्टंट परफॉर्मर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पण आता त्यांची कन्सिस्टन्सी खराब करण्याचं काम फलंदाज अमित पवार पाटील करतायत. आणि त्याचमुळे एक की प्लेअर आहेत, प्रतापगड वॉरियर्सचे कॅप्टन आहेत. अपेक्षा जास्तीची आहे आणि म्हणूनच ती अपेक्षा पूर्ण करताना 101 धावांचा पाठलाग करण्यासाठी जशी फलंदाजी आवश्यक आहे तशी फलंदाजी पहिल्या षटकातच आता कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन देत आहेत. धावसंख्या 8. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, संपर्क झालाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. चौकारांची तिकडी पूर्ण होता राहिली. चांगला स्टॉप डीप मध्ये पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपापल्या झोनमध्ये सेफ आहेत. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं.
अभिषेक यांनी तो बॉल अडवला आणि सुनील गोराड सातत्याने प्रयत्न करतायत फलंदाजाला कसं रोखता येईल, कसं अडवता येईल, कारण समोर देखील तितक्याच हाय कॅलिबरचे फलंदाज आहेत आणि त्याचमुळे आता ही तारेवरची कसरत आहे. सुनील गोराडची धावसंख्या बिनबाद 10. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिडॉनचा उजवीकडे सरकतोय, जज करतोय, पण जजमेंट इतकं चांगलं घेऊनही झेल सुटतोय आणि या चुका करून चालणार नाही. सुनीलने प्रयत्न केला होता विकेटचा शोध घेण्याचा, त्यांचा प्रयत्न जवळपास पूर्ण झाला होता, पण मिड विकेटला झेल निसटला आणि संधी मिळाली अमित पाटीलला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. पुढील सन्मान आपण घेणार आहोतच. शेवटचा एक बॉल बाकी आहे पहिल्या षटकातला. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा, वेगवेगळे नियम, वेगवेगळे लॉज असतात क्रिकेटच्या खेळातले. त्या लॉजवर आपण नक्कीच लक्ष वेधत असतो, पण देखील तितक्याच चांगल्या अभ्यासाचे आपण पाहतोय. संजय भालेराव सर, अजय आवळे सर, अक्षय निर्मल सर, आणि त्या ठिकाणी संपर्क कुठे झालाय. टायमर थोड्या वेळासाठी आपण स्टॉप करूया जेणेकरून चला डिसिजन तर येईलच. दरम्यान धावसंख्या 12 झाले. रिक्वायर्ड रन रेट 17.33, म्हणजेच धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे. आणि पाहूया त्यासाठी तर अमित पाटील यांनी चांगलीच खेळी सादर केलेली आहे. करंट रन रेट इज 14.40, रिक्वायर्ड इज 17.23. तर या ठिकाणी बॉलचा संपर्क कुठे झालाय त्याची चाचपणी आपण करतोय. तर या 5 मिळतील. एकूण धावा मिळतील 7, कारण तो एक लॉ आहे की तुमच्या कॅपला जर बॉल लागला तर त्या 5 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतील. पळून पूर्ण केल्या 2, एकूण मिळतील 7. बघा लॉज किती महत्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. उलट दिशेने खेळायचा प्रयत्न, शॉर्ट स्टॉप क्लिअर, लॉंग स्टॉप क्लिअर, बॉल जाईल सीमारेषा पार. पहिल्या षटकामध्ये धावांची दे दणादण उधळण केली जाते आणि धावसंख्या प्रतापगड वॉरियर्सची पोहोचते. बिनबाद 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चेस इज ऑन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 21. बघा टायमर स्टार्ट आहे, लक्षात घ्या मित्रांनो, कारण खूप इम्प्रेसिव्ह नियम आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या गटासाठी ठेवलेला आहे की तुम्ही जर वेळेत षटकं संपवली नाहीत तर मग पॉवर प्ले मिळेल फलंदाजी करण्याला सांगायला. एक इंटरेस्टिंग नियम आहे. ऑन साइडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल कुठे ब्रश झाला ते पाहूया. बॉल थायपॅडला ब्रश झाला, एक सिंगल मिळते लेग बाईटची. धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 29 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. 29 चेंडू 79 धावांची गरज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. बॉलरने प्लीज राकेश आहेत का? राकेश बॉलिंग ट्रॅकवर. सुनीलच्या नंतर येतात बॉलिंग ट्रॅकवर. बघा प्रत्येक गोलंदाज वेगळ्या धर्तीचा आहे, वेगळ्या क्षमतेचा आहे, वेगळ्या अनुभवाचा आहे, पण फलंदाज अमित पाटील यांचा क्लासच वेगळा आहे. ऑन साइडला आडवा बॅटने खेळताना पुल करून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. पॅरलल फ्लॅटेड षटकार. 6 धावा. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तीच भूमिका आतापर्यंत घेतायत, कारण म्हणतात ना की कधी कधी मिळते त्या समाधान व्यक्त करायला हवं, पण जेव्हा तुम्हाला मोठं लक्ष गाठायचंय तर मग समाधान मानून चालणारच नाही. तुम्हाला प्रत्येक बॉलवर, प्रत्येक पावलावर जास्तीचा प्रयत्न करावा लागेल आणि तेच प्रयत्न सातत्यानं अमित पाटीलच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. त्यांनी आतापर्यंत 22 धावांचं योगदान दिलेलं आहे. प्रतापगड वॉरियर्स संघाची धावसंख्या 28. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला बाहेर काढलाय. बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या 4. चौकार.
अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश माळीच्या विरोधात अमित पटेलच्या हाताने पाहायला मिळते. प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती की 101 धावांचा पाठलाग केला जाईल का, सामना एकतर्फी होईल का, पण मैदानात तसं घडत नाहीये. सामना ऑन आहे, दोन्ही संघांच्या वतीनं जातोय. रिझल्ट नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे प्रतापगड वॉरियर्स आणि अजिंक्यतारा स्मॅशर्स या दोन संघादरम्यान. अजून एक पण थर्ड मॅन होता, थोडासा वाईडिश होता, स्क्वेअरिश होता, त्याचमुळे तो देखील पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. चौकार 4 धावा. वेळ निघून जाण्याच्या अगोदर मेहनत करून घ्या असं नेहमीच म्हटलं जातं. तो अनुभव तुम्हाला आला असेलच. त्याचमुळे अजूनही वेळ आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. त्याच वेळेचा सदुपयोग करताना वन मॅन शो आतापर्यंत अमित पवार पाटील यांचा खेळ पाहायला मिळतोय. प्रतापगड वॉरियर्स या संघासाठी 36 धावा. ऑन साइडला आडव्या बॅटनं स्वागत करताना बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. माझं होणार नाही समाधान, फलंदाजी करेन मी दे दणादण. षटकार. धावसंख्या पोहोचते 42 या आकड्यावर. सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि त्यासाठी एकाच फलंदाजाने पुढाकार घेतलेला आहे, विडा उचललेला आहे. 101 धावांचा पाठलाग मी करेन आणि त्यासाठी मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि तोच खास खेळ आतापर्यंत अमित पाटील यांच्या वतीनं पाहायला मिळाला, ज्यांनी 11 चेंडूंमध्ये 36 धावांचं फलंदाजी करताना योगदान दिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 42 आणि आता पाहूया 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 59 धावांची. चेस इज ऑन. 24 चेंडू 59 धावांची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्याचमुळे ह्या अग्निपरीक्षा त्यांच्यासाठी काही नव्या नाही आहेत. तो अनुभव त्यांच्याकडे आहे. एकदा जरी फेल झालो पुन्हा एकदा मौका मिळतो. म्हणूनच या लीग स्टेजमध्ये जरी आपण पहिल्या सामन्यामध्ये हरलो तरी सुद्धा तुम्हाला मौका तर सातत्याने मिळणार आहेच आणि म्हणूनच या लीग स्टेजमध्ये चढ उतार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉल डिलिव्हर करायचा आहे की नाही बघा, रनआउटचा तो प्रयत्न असावा कदाचित, पण जेव्हा आपण खांद्याच्या पुढे बॉल घेऊन गेलो, पॉपिंग क्रीजच्या पुढे सरकलो, तर मग ती गोष्ट तुम्हाला साध्य करता येत नाहीये. कंपॅरिझन पहा. पहिल्या डावामध्ये अजिंक्यतारा स्मॅशर्स 2 षटकानंतर 28 वर होता, प्रतापगड 42 वर आहे. हा चेस खूप चांगला होतोय. हुक केलाय बॉलला आणि या 4 धावा बुक केल्यात. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आकाश सुद्धा सुरू झाला अमित पाटील सोबतीनं. धावसंख्या 4 ने पुढे 46. बघा आकाश एन्जॉय करतोय खरं तर अमित पाटीलची बॅटिंग. जर माझा कॅप्टन चांगला खेळ देतोय, माझ्या संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय, तर मला बग्याची भूमिका घेणं पसंत आहे. तेच कदाचित आकाशने सांगितलं होतं. पण म्हणतात ना की साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच आकाशच्या वतीनं पाहायला मिळालं. 4 धावांची नोंद त्यांनी दिली आणि धावसंख्या 46. प्रतापगड वॉरियर्स प्लेस केले बॉलला. फक्त चालत चालत एक सिंगल कंप्लीट केले आणि अमितकडे स्ट्राईक रोटेट केली. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. करंट रन रेट 20चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 14.73चा. त्याचमुळे आतापर्यंत चांगलाच चेस चालू आहे प्रतापगड वॉरियर्स या संघाचा. धावसंख्या बिनबाद 47. पार्टनरशिप चांगली रंगते या दोन फलंदाजांची. चांगल्या स्ट्राईक रेटने आपल्या वैयक्तिक खेळाच्या आधारावर आपल्या संघाला आधार देण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. सुनील गोराड अजूनही ती सिच्युएशन ओळखतोय, अॅनलाइज करतोय की कशा पद्धतीने विकेटचा शॉट घेता येईल. कारण आणि अॅनालिटिक पॉवर तुम्हाला वेगळं बनवते. तुमचं IQ, तुमची अॅनलायझिंग पॉवर, सिच्युएशनला कशा पद्धतीने तुम्हाला फेस करायचं आहे, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हवा. फक्त एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सबळ असून चालत नाही, तर तुमची मानसिकता देखील तितकीच परिपक्व असायला पाहूया. ती मानसिकता आता गोलंदाज सुनील गोराडची पाहायला मिळते का. धावसंख्या 47. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करायची होती अमित पवार पाटीलला. दरम्यान यावेळेस त्यांच्या मनातला फटका मनातच त्यांना ठेवावा लागलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या पोहोचते 47 वर. रिक्वायर्ड रन रेट 15.43चा. सुनील गोराडचं शतक आतापर्यंत थोडं इकॉनॉमिकल राहिलंय असं आपण म्हणू शकतो मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं. पॉवर प्लेमध्ये आज कित्येक संघांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. अँटिसिपेट केलंय पॉवर प्लेला सातत्यानं. ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट बॅटर स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे, म्हणूनच त्या संधीचा फायदा होईल. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी स्ट्रोक खेळले जातात. यालाच म्हणतात तुमचा परफेक्ट प्रॅक्टिसचा भाग. शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे आणि नाही शिकलो तर सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. त्याचमुळे आता सातत्यानं तुम्हाला शिकत राहावं लागेल. या अडचणीत येतच राहतील, पण त्या अडचणींना फेस करण्यासाठी तुमच्याकडे
ती मेंटॅलिटी असायला पाहिजे आणि तीच मेंटॅलिटी अमित पाटीलची. काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. हो बॅटची लिडिंग एज, बॉल मागे आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट स्टॉपला पोहोचतील. बघा ही जी टाइम लाईन आहे ज्यावर तुम्हाला हिरवा रंग दिसतोय म्हणजे चौकार आणि षटकार तुम्हाला दिसतात. एकही विकेट नाहीये, 2 डॉट आलेत, 1 सिंगल, 2 सिंगल आणि 2 डबल आणि 5 धावा पेनल्टीच्या. म्हणजे आतापर्यंत चांगलाच खेळ चाललेला आहे. प्रतापगड वॉरियर्स या संघाचा 50शी ओलांडली आहे संघाने. बिनबाद 52 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल. हो ऑन साइडला आपल्या कवेत घेतलाय, बॉलला हवेत खेळलाय आणि पाठवलं प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँडला अभिवादन देणारा षटकार 6 धावा. चला 8 मिनिटाचा कालावधी बाकी आहे, लक्षात घ्या. 8 मिनिटात 2 षटकं पूर्ण करायची आहेत, त्या सूचना आम्हीच देतोय. 8 मिनिटात 2 षटकं पूर्ण करायची आहेत. चला बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे. 3 षटकं संपतायत आणि 3 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 58 झाले तर जिंकण्यासाठी अजून 18 चेंडू, 43 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा हा डगआउट पाहायला मिळतोय. संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे म्हणून अजूनही त्या होप्स त्यांना आहे की आपण जिंकू शकतोय. प्रतापगड वॉरियरचा प्लेअर डगआउट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय. आपल्या कॅप्टनला मोटिवेट करण्याचं काम करतायत, ऊर्जा देण्याचं काम प्लेअर डगआउटमधून सर्व खेळाडू देत आहेत. स्ट्रायकर्स एंडला अमित पाटील, आकाश सुद्धा चालू झालेले आहेत. मागच्या षटकामध्ये सुनीलने खर्च केलेत एकंदरीत 16 धावा. आता बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पोळ येत आहेत. अक्षयने आतापर्यंत चांगलंच क्रिकेट खेळलंय पण ते आता स्लॉग ओव्हरसाठी आलेत. वेग वाढवलाय, बॅटची रुबी कट, बॉल विकेट किपरच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. एक डॉट बॉल महत्वाचा आहे अजिंक्य तारा स्मॅशर्सच्या संघासाठी, कारण त्या डॉट बॉलमुळे रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे, करंट रन रेट कमी होणार आहे आणि त्यासाठी अक्षय पोल पहिल्याच बॉलवर आपली प्रतिभा सिद्ध करतोय. 101चा पाठलाग करायचा आहे. प्रतापगड वॉरियर्स संघ पोहोचलाय 58 वर. पुढचा बॉल अक्षय पोलचा, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला अमित पवार पाटील. ड्राईव्ह केलंय, ऑन ड्राईव्ह, आपला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय अमित पवार पाटील. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 64 वर. 64 रन्स ऑन बोर्ड. अनप्रिडिक्टेबल असं काहीच नाहीये, तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आहेत तर रिझल्ट तुमच्या संघाच्या बाजूने जाऊ शकतो आणि तेच प्रयत्न सातत्यानं अमितच्या वतीनं पाहायला मिळतात. ते पोहोचले 47 वर, म्हणजेच अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत अमित पाटील. धावसंख्या प्रतापगड वॉरियर्सची 64 धावा. पुढचा बॉल अक्षय पोलचा. हो यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅनला. यावेळेस डोकं चालवलंय खरं तर अजिंक्य स्मॅशर्सने, कारण त्यांना माहिती आहे कम्फर्ट झोन आहे अमित पवार पाटीलचा. बघा या गोष्टी नको आहेत. तुम्हाला अमितला नॉनस्ट्रायकर एंडला ठेवण्याची संधी मिळाली होती पण मात्र जेव्हा मिसफिल्ड होतोय किंवा थ्रो चुकतोय पुन्हा एकदा अमितला मौका मिळतोय आणि म्हणूनच ती निराशा दिसते अजिंक्य स्मॅशर्सच्या क्षेत्ररक्षकांच्या खेळाडूंच्या देहबोलीवर. अक्षय नाराज आहे, अक्षय पोल नाराज आहे, कारण अक्षय पोलला माहिती आहे की मी अजून चांगलं देऊ शकतो, फक्त मला साथ हवी आहे माझ्या साथीदारांची म्हणजेच खेळाडूंची, पण ती साथ मिळत नाहीये. धावसंख्या 66. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत स्वतः गोलंदाज. धाव घेण्याचा प्रयत्न होणार आहे कारण नर्वस 49 वर आहेत. 49 वर पोहोचलेत अमित पाटील. 18 चेंडूचा सामना त्यांनी केलाय, 66 धावा. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजाच्या दरम्यान प्रतापगड वॉरियर्स या संघासाठी, ते देखील 101 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावामध्ये. खरंच उल्लेखनीय बाब आहे. वाखाणण्याजोगी फलंदाज आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांची दिसते. लॉफ केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार आणि अर्धशतक पूर्ण होतंय अमित पवार पाटीलचं. अभिनंदन, फॅन्टॅस्टिक बॅटिंग. चला बॅट उंचावून दाखवलीच पाहिजे. अमित काय खेळलाय, अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि 101 धावांचा पाठलाग करताना. तर सन्माननीय धावसंख्या पोचते ती म्हणजेच या 6 धावांच्या मदतीनं आणि त्यातल्या त्यात आता फॉलिंग स्वीप. पण क्षेत्ररक्षक आहेत आणि आता अक्षय पोलचा आनंद दिसेल कारण अर्धशतक पूर्ण झालं रे झालं, पण आता शेवटच्या बॉलवर 4थ्या षटकाच्या अमित पाटीलला परतावं लागतंय. मॅच इज ऑन फ्रॉम बोथ साइड्स. 72 धावा, 1 गडी बाद.
फॅन्टॅस्टिक मॅच. या अपसेट्स तुम्हाला क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायलाच मिळतील. कुणी एक फलंदाज एकाधिकार गाजवणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, ते उत्तर तुम्हाला शोधावं लागतं आणि तेच उत्तर शोधण्याचं काम अक्षय पोळ सातत्याने करत होता. पहिल्या 5 चेंडूंवर त्यांचे इरादे त्यांना पूर्ण करता आले नाही, पण शेवटच्या बॉलवर त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आणि महत्त्वपूर्ण काटा बाजूला काढलेला आहे. 55 धावांचं योगदान अमितने दिले. तर अमितसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण जी सुरुवात हवी होती प्रतापगड वॉरियर्सला ती सुरुवात त्यांनी दिली. 6 चौकार 4 षटकार आणि तब्बल 275चा स्ट्राईक रेट अमित पाटीलचा आणि अर्धशतक पूर्ण केलंय प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 मधलं. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 29 धावांची. चला 3 मिनिटं बाकी आहेत, लवकर लवकर 3 मिनिटं बाकी आहेत. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचता येतं. सुमित नवीन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. चला लवकर लवकर प्लीज, वेळ कमी आहे. राकेश माळी बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा अमितची निराशा, नाराजी, सामना ते संपवू शकले नाही, आपल्या बाजूने झुकवू शकले नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. इतर फलंदाज देखील तितक्याच चांगल्या धाटणीची फलंदाजी करू शकतात, पण या ठिकाणी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, तो यशस्वी होत नाहीये. 22च्या या 4 धावा मिळतात. या 4 धावा त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण पेमेंट फोन पे ने येऊ द्या किंवा कॅशने येऊ द्या, पेमेंट येणं महत्वाचं. या 4 धावा मिळत आहेत प्रतापगड वॉरियर्सला. चौकार जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि आवश्यकता आहे 25 धावांची. 11 चेंडू 25 धावा, 101 धावांचा पाठलाग. म्हणूनच क्रिकेटच्या खेळाला पूर्ण भारतभर पसंती दिली जाते, कारण कधी काय घडेल क्रिकेटच्या मैदानामध्ये याचा नेम नसतो आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षक जमलेले असतात. टेनिसक्रिकेट.in वर सातत्याने प्रेक्षकांची संख्या वाढते, कारण चांगला क्रिकेटचा सामना त्यांना अनुभवता येतोय. फिरकीपटू चांगलीच कामगिरी राकेश करतोय. एकंदरीत अक्षय पोळ सुद्धा फिरकीपटू आहे, राकेश माई सुद्धा फिरकीपटू आहेत. यावेळेस टप्पा पडला, बॉल हलकासा आतल्या दिशेने रोटेट झाला, ते रोटेशन फलंदाजाला ओळखता आला नाहीये आणि येतो हा डॉट बॉल. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 25 धावांची. 10 चेंडू 25 धावा. पुढचा बॉल राकेश माळी, अखोटप्याचा बॉल, बॅटची आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला झेल होता, पण ओला साबण हातातून निसटावा तसा हा चेंडू पुष्पा यांच्या हातातून निसटलेला आहे आणि आता कदाचित या सुटलेल्या झेलाचे भुर्दंड भोगावे लागतील अजिंक्यतारा स्मॅशर्सला. धावसंख्या 77, 1 गडी बाद, 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 24 धावांची. 9 चेंडू 24 धावा. 9 बॉल अँड 24 रन्स इक्वल टू विन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जेव्हा होतो तेव्हा काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहूया सुमित कसा फेस करतो या पुढच्या बॉलला. क्रॉस बॅटेड, पूल केलंय, क्षेत्ररक्षक 2 आहेत, त्या दोघांना भेदून बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. सुमितच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमीच तयारीत राहा असं नेहमीच म्हटलं जातं आणि त्यातल्या जेव्हा आपण दुसऱ्या डावामध्ये आहोत अशा वेळेला प्रत्येक परिस्थितीला तुम्हाला तोंड देण्यासाठी तुमच्याकडे ती प्रचंड मोठी इच्छाशक्ती असली पाहिजे आणि तीच इच्छाशक्ती आता सुमितची पाहायला मिळते. धावसंख्या 81 झाले, 1 गडी बाद. पुढचा बॉल जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्रायकर साइडला सुमित, ज्याने पहिल्याच बॉलवर चौकार खेचत आपण सेट आहोत त्याचं प्रमाण दिलंय. जागा बनवून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा घेऊन बॉल जातोय. शॉट थर्ड मॅनला एक सिंगल कंप्लीट होईल. विकेटची वाढ. धावसंख्या पोहोचते 82. जिंकण्यासाठी 7 चेंडू 19 धावांची गरज. या मोमेंट पूर्ण दिवसभरामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलेल्या आहेत आणि कित्येक वेळा चेस झाल्या सुद्धा आहेत आणि त्याचमुळे ही सिच्युएशन सुद्धा पाहूया. प्रतापगड वॉरियर्स की अजिंक्यतारा स्मॅशर्स या संघाच्या बाजूने जाते. लेफ्टी बॅटर आकाश, ज्याने पहिल्या सेकंदापासून तळ ठोकलेला आहे खेळपट्टीवर. त्यांचा अप्रोच नेमका मागच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा होता. शेवटच्या षटकावरचं दडपण कमी करायचं होतं, पण तसं काय घडत नाहीये. षटकं संपतायत 5 आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 82. टाइम आउट म्हणजे पॉवर प्ले. हा रूल अश्विनजी कसा वाटला? म्हणजे जर टाइम तुम्ही पाळलं नाही तर डायरेक्ट पॉवर प्ले. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 धावांची. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे. त्याचमुळे आता पाहूया या कठीण परिस्थितीमध्ये अजिंक्यतारा स्मॅशर्स कसं निभावून घेतोय.
एक गोष्ट चांगली आहे की अमित पवार पाटील जी डोकेदुखी होती ती तर बाजूला गेले, पण अजूनही आपण पाहिलं तर फलंदाजीचा खेळ उच्च दर्जाचा आहे. लीगच्या पहिल्या सामन्यामध्ये चुका मान्य करून घेतल्या जातात, पण जेव्हा तुम्ही 2 ते 3 मॅचेस खेळता तुम्हाला मैदानाचा अनुभव असतो, तुम्हाला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा अनुभव असतो. आणि पाहूया आता तोच अनुभव कुठल्या संघाचा सामना जिंकून जातोय. शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, चेस इज ऑन, गेम इज ऑन. पाहूया चेस मास्टर ठरतोय मैदानाच्या आतमध्ये कोण. एका बाजूला सुमित ज्यांच्या वतीने 1 चौकार या अगोदर खेचला गेलेला आहे, एका बाजूला आकाश ज्यांनी पहिल्या षटकापासून तळ ठोकून आपल्या साथीदाराला साथ दिलेली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी येतोय सुयोग अजिंक्य तारा स्मॅशर्स या संघाकडून. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार पंचांच्या डावीकडून. अकोटप्याचा बॉल जाऊ दिलंय. ऑफस्टम्पच्या वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. मोफतची 1 धाव मिळते आणि आता टार्गेट मधून 1 धाव कमी होते. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि आतापर्यंत ती क्षमता प्रतापगड वॉरियरच्या फलंदाजांच्या वतीनं सातत्यानं पाहायला मिळाले. पुढचा बॉल होता, पुढे ठेवला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण कनेक्शन बनवू शकलेला बॅटर सुमित. येतोय डॉट बॉल आवश्यक होता अजिंक्य तारा स्मॅशरसाठी आणि तितकं रोटेशन नव्हतंच. अपेक्षा होती की बॉल रोटेट होईल, खेळपट्टीवर टर्न घेईल, पण बॉल टर्न होतच नाहीये. बॅट्समिंग चांगली होती पण कनेक्शन बनवू शकले नाहीये सुमित. 1 बॉल झालाय कमी. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंग ऑफला. 1 सिंगल कंप्लीट. थोडा बॉल कॅरी करताना चूक झाली आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहूया. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. क्लासिक ड्राईव्ह, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह फलंदाजाच्या वतीने खेचली गेली. क्षेत्ररक्षक होते आणि इतकाही चढ उतार नाहीये मैदानावर, ते जजमेंट चुकलं आणि त्याचमुळे या 4 धावांची नोंद प्रतापगड वॉरियर्सच्या स्कोरशीटवर आपण केली. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि आवश्यकता 14 धावांची. 4 चेंडू 14 धावा. काय सामना रंगलाय. 101 धावांचा पाठलाग चालू आहे. प्रतापगड वॉरियर्स चांगल्या पद्धतीने खेळतोय. बॅटच्या टोला कनेक्शन. यावेळेस बॉल स्वीपर कव्हरला पोहोचेल. क्षेत्ररक्षण यावेळेस परफेक्ट होते. एकदा ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि यावेळेस बॉल त्यांनी कलेक्ट केला. स्ट्रायकर साइडला थ्रो केला. 1 धाव नोंदवली प्रतापगड वॉरियरच्या स्कोर शीटवर. बॉल शिल्लक आहे 3. आवश्यकता 13 धावांची. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. हार मानण्या अगोदर एकदा नक्कीच आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि पाहूया तो विश्वास आकाश सार्थकी लावतोय का. पहिल्या चेंडूपासून या दुसऱ्या डावाच्या तो मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच आयसाईट त्याची पक्की असेल. पण पाहूया समोर प्रतिकार कसा होतोय गोलंदाजाचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑन साइडला पुल करून बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दाखवलाय दम. आकाशने मिळवल्या 6 धावा. मॅक्सिमम षटकार. सामना शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर हा चला बॉल पटवून द्या लगेच. सामना रंगलाय. जी अपेक्षा होती चाहत्यांची, जी अपेक्षा होती खेळाडूंची, जी अपेक्षा होती प्रेक्षकांची, जी अपेक्षा होती आयोजकांची, ती अपेक्षा आता दोन्ही संघांनी पूर्ण केलेली आहे. 101 धावांचा पाठलाग जवळपास अशक्य असतो. संध्याकाळच्या या सत्रामध्ये फ्लडलाईट मध्ये तर तो अशक्य असतो. त्यातल्या त्यात टर्फ विकेट आहे. पण अमित पवार पाटील यांनी जी भन्नाट सुरुवात दिली या डावाला आणि त्याच सुरुवातीला न्याय देण्याची जी भूमिका आता आकाशच्या वतीनं पाहायला मिळते. 2 चेंडू 7 धावांची गरज. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितका गरमागरम सामना आपण पाहतो आणि पाहूया आता ही रंगत कुठवर जाऊन पोहोचते. बॉल शिल्लक आहेत 2. आवश्यकता 7 धावांची. मच नीडेड विन फॉर बोथ टीम. 2 चेंडू 7. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल येतोय डॉट. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे आणि पाहूया सामना अजिंक्य तारा स्मॅशर जिंकतोय की सामना बरोबरीत सुटतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. पाहूया जमून घेतोय का मैदानाच्या आतमध्ये आकाश. षटकार येतोय का शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 7. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी, कारण या सामन्याला समर्थन दोन्ही संघांना समर्थन प्रेक्षकांचं मिळते. 1 चेंडू 7ची गरज.
सामना स्टंप वरून ट्रॅव्हल झालाय, जागा सोडली आकाशने आणि त्याचमुळे झालं नुकसान. सामना जिंकला अजिंक्यतर स्मॅशर्सने. अभिनंदन. प्रतापगड वॉरियर्स जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं आणि त्यांनी 6 धावांनी सामना गमावला. हार्ड लक टीम प्रतापगड वॉरियर्स अँड कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्यतर स्मॅशर्स. सुयोग यांना 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय सचिन ढवळे सरांच्या वतीनं, ज्यांनी हे मागचं षटक हाताळलं होतं. आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. आणि तो जातोय ज्यांनी अर्धशतक पूर्ण करताना हा जो रनचेस जवळपास पूर्ण केला आणि गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवली, तर अमित पवार पाटील, सॉरी अक्षय पोळ